तू भेटशी नव्याने या मालिकेचा 8 ऑगस्टचा भाग म्हणजेच रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आज गौरी आणि अभिमन्यू सरांचा वाद चांगलाच रंगाला आलाय. तर झालंय असं, सुरुवातीला त्यांनी 1999ची माहीची गोष्ट दाखवली आहे. माही जरा कॉलेजला उशिरा आलेला असतो. त्याचा मित्र म्हणतो, अरे यार किती लेट केलंस तू, ऍडमिशन प्रोसेस झाली आणि आता सगळ्यांनी फीस सुद्धा भरल्यात. आता माहीने एका लेक्चररकडे चौकशी केली आहे, सर मला फीस भरायची आहे, ॲडमिशनचं चलन आहे माझ्याकडे, फीसचं तर मी कुठे भरू. ते लेक्चरर म्हणतात, सॉरी बेटा, अरे आता ना वेळ संपली आहे आणि सगळे चलन प्रिन्सिपलकडे गेले आहेत, तू प्रिन्सिपलच्याच ऑफिसमध्ये जा. तन्वी हे सगळं ऐकत असते. माही म्हणतो, प्रिन्सिपल मॅडम ऐकतील का रे. आता त्याच्या मित्राला म्हणतो तो. आता त्याचा मित्र म्हणतो, बघूयात, चल जाऊन तर येऊ आपण. आता माही म्हणतो, आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरला तर जमेल ना यार. आता त्याचा मित्र म्हणतो, पेठे शिष्यवृत्ती. तेव्हा माही म्हणतो, येस. आता दोघेही जण ठरवतात की प्रिन्सिपल मॅडमशी जाऊन बोलायचं. तन्वीने त्या दोघांचं बोलणं ऐकलंय. तिची मैत्रीण तिला म्हणत असते, चल ग तन्वी, आपल्याला उशीर होतोय ना. तन्वी म्हणते, तू जा पुढे, मी आलेच. माही आणि त्याचा मित्र आधी ग्रंथपालांकडे येतात आणि त्यांना चौकशी करतात शिष्यवृत्ती फॉर्मची. पण अनलकीली त्यांच्याकडचे फॉर्म संपलेले असतात. ते म्हणतात, सॉरी बेटा, अरे 5च फॉर्म असतात त्याचे आणि ते सगळ्यांनी भरलेत 5ही जणांनी. माही म्हणतो, सर असं कसं, जर दुसऱ्याला संधी द्यायची असेल हे तर अयोग्य आहे ना सर, हा तर अन्यायच झाला इतर विद्यार्थ्यांवर. तेव्हा ग्रंथपाल त्याला म्हणतात, हो अरे मला कल्पना आहे याची, पण काय आहे ना, त्यात मी काहीच करू शकत नाही. तुझा प्रॉब्लेम ना प्रिन्सिपल मॅडमकडे सॉल्व्ह होऊ शकतो. प्रिन्सिपल मॅडमशी जाऊन बोलणं म्हणजे माहीसाठी फार मोठं आव्हान होतं. पण तरी सुद्धा नेमकं झालं काय की तन्वी तिथे येते. माहीला त्या परीक्षेला बसायचंच असतं. तर आता मात्र तन्वी तिथे येऊन त्याला मदत करते आणि म्हणते, प्रिन्सिपल कोट्यामध्ये ना 2 एक्स्ट्रा फॉर्म्स असतात, तुम्ही तिथे जाऊन विचारा ना. आता माही तिला म्हणतो, हे तुला कसं माहिती. तन्वी त्याला हे उत्तर देणं टाळते आणि म्हणते, लवकर जा ना, नाहीतर हे काम तुझं राहून जाईल, जा लवकर. आता माही तिला थँक्यू म्हणतो. मग आता तन्वी त्याला म्हणते, मैत्रीमध्ये नो थँक्यू नो सॉरी असं गोड बोलते ती आणि हसते सुद्धा गोड. आता माही जरा फ्लॅटच झालाय तिच्यावर. तिथून निघून जाते तन्वी. आता त्याचा मित्र त्याला चिडवायला लागतो आणि म्हणतो, काय बॉस, मैत्री थांबावंच लागेल तुला कॉलेजला. आता इकडे प्रिन्सिपल मॅडम त्यांचं काम करत असतात काहीतरी. माही रितसर परवानगी घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये जातो. आता मॅडम त्याला विचारतात, काय मग आता काय नवीन सुरू करायचंय तुला. माही म्हणतो, नो मॅम, ॲक्च्युली माझं ना काही पर्सनल काम आहे तुमच्याकडे. पेठे शिष्यवृत्तीचे फॉर्म संपलेत, मी प्रिन्सिपल कोट्यातला फॉर्म घेण्यासाठी आलोय. आता तिथे असलेल्या एक शिक्षिका म्हणतात, सॉरी तुला तो फॉर्म मिळणार नाही. प्रिन्सिपलला योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनाच तो फॉर्म राखून ठेवलेला असतो. अगदी काहीच केसेसमध्ये आम्ही तो फॉर्म देतो, असं कोणालाही नाही देता येणार फॉर्म, नाहीतर रांगा लागतील ना इथे प्रिन्सिपलच्या ऑफिस बाहेर. आता माही काही बोलणार तेवढ्यात मॅडमनी तो फॉर्म त्याला काढून दिलाय. आता माही फार खुश होतो. त्याला वाटतं की त्याला म्हणजे फार भाव देतात की काय मॅडम. तो थँक्यू म्हणतो मॅडमला. तेव्हा प्रिन्सिपल मॅडम त्याला टोमणा मारतात. माही म्हणतो, थँक्यू मॅम, तुम्ही मला या पात्रतेचा समजलात, खरंच थँक्यू. पण मग आता प्रिन्सिपल मॅडम म्हणतात, चुकतोस तू या पात्रतेचा कसा नाहीये ना ते सिद्ध करायला मी तुला हा फॉर्म दिलाय. त्या शिक्षिका म्हणतात, पण मॅडम. आता प्रिन्सिपल म्हणतात, डोंट वरी, यावेळेला मी स्वतः पेपर सेट करणार आहे. मिस्टर अभिमन्यू राज शिर्के, नाही माही, तू यावेळेला या स्कॉलरशिपच्या परीक्षेत कसा पास होणार नाही ना ते मी चांगलं बघेल. मग आता माहीला खरं तर ते फार जिव्हारी लागलंय. पण माही अगदी सडेतोड उत्तर देतो. माही प्राचार्य मॅडमला म्हणतात की मी फक्त शिष्यवृत्ती परीक्षा पासच नाही होणार, तर पूर्ण कॉलेजमध्ये तुम्हाला टॉप करून दाखवणार. ये बात, याला म्हणतात कॉन्फिडन्स. पण प्रेक्षकांनो कधी कधी असं भासतंय म्हणजे मालिका बघताना की आत्ताची जशी गौरी आहे ना तसा तेव्हाचा माही होता. म्हणजे एक्झॅक्टली काय ते तुम्ही एक एक कथा बघितल्यानंतर तुम्हाला उलगडत जाईल. तर आता ही गौरी ठरवते की काही झालं तरी स्कॉलरशिपचा फॉर्म घ्यायचाच. मग आता ही तिची मैत्रीण म्हणजे आपली अनु म्हणते, अगं आता तुला ना बॉसकडेच जावं लागणार आहे. बॉस म्हणजे कोण, तर अभिमन्यू सर. आता झाली ना पंचायत गौरीची. अनु तिला हे सजेशन देऊन निघून जाते. गौरी विचार करते, बापरे बाप गौरी, आता तुला वाघाच्या जबड्यात हात घालायचा आहे, आता काय करशील तू. गौरी देवाचं नाव घ्यायला लागते आणि समोर 2 हात करते. एका हातावरती अभिमन्यू सरांना भेटायला जायचं आणि दुसरीकडे रागिणी मॅडमला दाखवून द्यायचंय. मग आता ती ठरवते की काही झालं तरी अभिमन्यू सरांना भेटायला जावंच लागणार. शेवटी सिद्ध करायचंय स्वतःला. नुसतं वाघाच्या गुहेत शिरून चालणार नाही, त्यांच्याशी 2 हात करावे लागले तरी चालेल. असं काय वेगळं मागते मी, शिकायचंच तर आहे ना मला. चल गौरी.
लाग कामाला, कोणास ठाऊक कौतुकही करतील तुझं. अभिमन्यू सर आता एका विद्यार्थ्याशी बोलतायत. एक स्टुडंट आलाय त्यांच्याकडे आणि तो म्हणतोय, सर मला ना स्कॉलरशिपचा फॉर्म हवा होता. आता सर त्याला विचारतात, तुला मागच्या वर्षी किती टक्के होते? तो मुलगा म्हणतो, सर 75% होते, मी फर्स्ट क्लास आलो होतो. अभिमन्यू सर विचार न करता पटकन त्याला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायला सांगतात. आता तो थँक्यू म्हणतो सरांना, तेव्हा नमस्कारही करतो. अभिमन्यू सर म्हणतात, अरे राहू दे बेटा, तुमचे चांगले मार्क्स, अरे बेटा विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स हेच शिक्षकांसाठी मानाची गोष्ट आहे, राहू दे, नमस्कार नको करू आणि प्रिन्सिपलांना जाऊन भेट. तर आता इकडे गौरी पण येते आणि त्यांना रिक्वेस्ट करते, सर मला सुद्धा स्कॉलरशिपचा फॉर्म द्याल का? मला पण ॲडमिशन घ्यायचं आहे या कॉलेजला. आता सर थोडेसे चिडतात पण आणि म्हणतात, नाही आता काही होऊ शकणार नाही, फॉर्म संपलेत. गौरी म्हणते, सर असं काय करतात, तुम्ही मनात आणलं तर होईल, मला शिकायची इच्छा आहे हो. आता अभिमन्यू सर म्हणतात तिला की तू डोक्यावर पडली आहेस का? असं कोणाला पण मिळते का शिष्यवृत्ती? त्यावर गौरी म्हणते, सर माझं सेकंड इयर झालंय, मला 80% मार्क होते तेव्हा. खरंच सांगते, मी घरी थोडी अडचण होती म्हणून मी कॅन्टीनमध्ये काम करतेय. मला माझं शिक्षण अर्धवट नाही सोडायचंय. मला हा स्कॉलरशिपचा फॉर्म मिळाला तर फायदा होईल, प्लीज करा ना सर एवढं माझ्यासाठी. तिथे निनाद सर सुद्धा उभे आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता अभिमन्यू सर म्हणतात, नाही आता काही होऊ शकणार नाहीये, फॉर्म संपलेत. गौरी म्हणते, सर आता तर तुम्ही एका मुलाला सांगितलं की प्रिन्सिपलकडे जा म्हणून. सर या स्कॉलरशिपच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे, मला माहिती आहे. तुम्ही मनावर घेतलं तर मदत होईल ना सर मला, प्लीज मला खरंच शिकायचं आहे हो पुढे. ती खूप रिक्वेस्ट करते पण अभिमन्यू सर चिडतात आणि तुला कळत नाही का सांगितलेलं आता काही होऊ शकत नाही म्हणून. आता गौरी म्हणते, पण का तुम्ही आत्ता त्या मुलाला मदत केली ना? मग आता ते सर म्हणतात, कॉलेजमध्ये कोणाला मदत करायची आणि नाही करायची हे मला कळतं, तो या कॉलेजचा विद्यार्थी आहे. मग आता गौरी म्हणते, हो सर मी नॉर्मल कोर्समध्येच ॲडमिशन घेतेय ना आणि माझा स्कोर पण चांगलाच आहे. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, मला शहाणपणा शिकू नको सर, चल निघ इथून. गौरी म्हणते, सर मी कॅन्टीनमध्ये काम करते म्हणून का? सर आय एम सो सॉरी, मी तुमच्याशी उद्धट वागले आतापर्यंत, मी आता असं कधी करणार नाही. आणि तसेही गरीब लोक शिकू शकतात ना, श्रीमंत लोकांमुळेच कॉलेज चालतं असं चालतं का सर काही? निनाद सरांना फार कसं तरी होत असतं. आता गौरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्हाला फार नाही आवडत मी, पण सर मला खरंच शिकायचे हो. ती जेन्युइनली खूप रिक्वेस्ट करत असते, सर मदत करा ना प्लीज सर, मी नाही चुकणार, मी परत कधीच तुमचा अपमान नाही करणार. याआधी जे काही झाले त्यासाठी सॉरी हो सर. पण अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, निघ इथून, आत्ताच्या आत्ता चालती हो. आता ती जेव्हा पुन्हा एकदा कान पकडून माफी मागते तेव्हा अभिमन्यू सरांना तिच्यामध्ये सारखी तन्वी दिसत असते. गौरी आणि तन्वीच्या चेहऱ्यामध्ये एवढं साम्य आहे त्यामुळे अभिमन्यू सरांना त्रास होणं साहजिकच आहे. पण नेमकी यांची ट्रॅजेडी काय आहे ना, ती कळल्यावरच आपल्याला अभिमन्यू सरांचा राग कळेल प्रेक्षकांनो. असो, पण आता तन्वी तिथून निघून जाते कारण अभिमन्यू सर तिला गेट आउट म्हणतात. तन्वी स्टाफ रूमच्या बाहेरच उभी असते. निनाद सर म्हणतात, का रे असं का करतोस तू? तुला माहिती आहे प्रिन्सिपल सरांकडे आणखीन एक फॉर्म असेल, का नाही दिलास तू तिला फॉर्म? अरे अभि, एका ब्राईट मुलीचं शिक्षण का अडवतोयस तू? अभिमन्यू सर आता थोडा वेळ विचार करतात आणि एका प्रिन्सिपलला कॉल लावतात आणि म्हणतात, हॅलो मी अभिमन्यू राजशिर्के बोलतोय, एक मुलगी आहे गौरी, तुम्ही प्लीज तिला ॲडमिशन द्या हा तुमच्या कॉलेजला. थोडी लेट ॲडमिशनची केस आहे पण तिचं SYBA झालंय, तिचे छान मार्क्स आहेत, मी स्वतः रेकमेंड करतोय, होऊ शकेल ना ॲडमिशन? आता तिकडनं त्यांना होकार कळालाय आणि मग ते थँक्यू म्हणून फोन कट करतात. आणि अभिमन्यू सर निनादला सांगतात, आता होईल तिचं ॲडमिशन पण या कॉलेजला नाही होणार. असं बोलून ते तिथून निघून जातात. आता हे सगळं त्या गौरीने ऐकलंय बाहेर उभं राहून. आता गौरी त्यांना अडवते आणि म्हणते, सर असं का केलं तुम्ही? मगाशी तर ॲडमिशन देण्यासाठी नकार दिला आणि आता तुम्हीच वेगळ्या कॉलेजमध्ये माझी शिफारस करताय का सर? असं का? सर मी तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगते, मी कधीच तुमच्याशी उद्धटपणे नाही बोलणार, पण प्लीज एका प्रश्नाचं उत्तर द्या ना मला सर, असं का करता आहात तुम्ही? म्हणजे स्टेटस खरंच एवढं महत्त्वाचं असतं का हो सर? कॅन्टीनमध्ये काम करणारी मुलगी जर कॉलेजमध्ये शिकली तर कॉलेजचं स्टेटस खराब होईल असं आहे का? या गौरीने ना एकच मुद्दा धरून ठेवला आणि मला नाही वाटत आजकाल हा मुद्दा जास्ती ग्राह्य धरला जातो. असो, आपण मालिका बघतोय त्यामुळे एन्जॉय करूया. गौरी म्हणत असते, गरीब मुलांनी फक्त कामच करावं का? त्यांनी वर्गाची पायरी नाही चढायची का? आता अभिमन्यू सर तिच्याशी काही बोलत नाही. पण मग थोड्या वेळाने म्हणतात, दुसऱ्या कॉलेजमध्ये जा, तिथे तुझं ॲडमिशन झालंय, तिथे तुझं शिक्षण पूर्ण कर. या कॉलेजमध्ये का शिकायचंय तुला? इथे काय अडलंय तुझं? गौरी म्हणते, हो आहे माझा हट्ट, मी शिकणार या कॉलेजमध्ये,
मी त्या स्कॉलरशिपला पण मिळवणार आणि मी या कॉलेजमध्ये पहिली येणार म्हणजे येणार. माझ्या बाबांना ताठ मानेने या कॉलेजमध्ये मी घेऊन येणार. तो बोर्ड आहे ना, बोर्ड, या बोर्डावर वर्षाअखेरीस तुम्हाला माझं नाव लिहावंच लागेल. अभिमन्यू सरांना कळतंय तिची तळमळ, तिची जिद्द, पण काय करणार, ते त्यांच्या भावनांमुळे विवश झाले आहेत. आता गौरीने अभिमन्यू सरांना पण थोडक्यात चॅलेंज दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता ती असं बोलून तिथून निघून जाते. अभिमन्यू सर जरा टेन्शन मध्ये आलेत बरं का. आता गौरी जेव्हा या अभिमन्यू सरांशी बोलत असते तेव्हा थोडे तिचे डोळे पाणावलेले असतात. नेमकं ती आता पुढे जाते तेव्हा या रागिणीला टक्कर देते. आता रागिणी तिच्या डोळ्यातले अश्रू बघून म्हणते, काय ग, काय प्रॉब्लेम काय ग तुझा, सतत काय रडत असतेस तू? अच्छा, तुझ्या वडिलांचा इथे अपमान झाला म्हणून दुसरीकडे पण झाला असेल ना, म्हणून पुन्हा सुरू केलंस वाटतं रडणं. हे बघ, हे असं रडत नको जाऊस, हा रुमाल घे, मी तर काही करू शकणार नाही, पण तुझे खोटे अश्रू इथे नको दाखवत जाऊस, जा इथून. आता गौरी तिला एंटरटेन न करता तिथून निघून जाते. पण आता गौरीने मात्र तेवढा एकच मुद्दा धरलाय की गरीब लोकांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, काम करणाऱ्या लोकांना ऍडमिशन मिळत नाही. तिचं आपलं तेच. कांदा चिरताना ती रडत असते. आता डोसा म्हणतो, काय ग गौरी, कांदा जरा जास्ती तिखट आहे का? गौरी म्हणते, नाही नाही, कांदा तिखटच असतो रे डोसा, पण माणसं विनाकारण तिखट वागताना त्याचा जास्ती त्रास होतो. डोसा म्हणतो, तुला अण्णा काही बोलले का? आता ती गौरी म्हणते, अण्णा नाही, तुझे ते अभिमन्यू सर. डोसा म्हणतो, माझे? गौरी म्हणते, काय घोडं मारलं त्यांचं कोणाच ठाऊक मी, मला ऍडमिशन मिळालं, मी या कॉलेजमध्ये शिकले तर त्यांच्या पोटात काय दुखतंय? डोसा भारी गंमत करतो. तो म्हणतो, एवढंच ना, एवढ्यासाठी कशाला रडतेस मग? गौरी म्हणते, रडत नाहीये मी, कांदा कापताना आलं थोडंसं डोळ्यातून पाणी. डोसा म्हणतो, पूस ते डोळे, मी काय सांगतो ना ते लक्ष दे. अगं किती दिवस हे सिंगल डबल खेळत बसणार आहे, तुला सिक्सर मारायची गरज आहे सध्या. मला सांग, आपल्या या कॅन्टीनचा मालक कोण आहे, कोण बॉस आहे इथला? आता ही गौरी म्हणते, अण्णा. तेव्हा सचिन म्हणतो, हे चूक, अगं 0 मार्क, या कॅन्टीनचा बॉस पेपर डोसा आहे. गौरी म्हणते, हो का, मग या कॅन्टीनच्या बॉसकडे काय सोल्युशन आहे या प्रॉब्लेमचं? आता डोसा म्हणतो, अरे कॅन्टीनचा बॉस या नात्याने मी तुला सांगतो, तू आपल्या कॉलेजच्या बॉसकडे जा. आता गौरी म्हणते, वा वा, काय तू पर्याय सांगितलास रे, कॉलेजचे बॉस कोण आहेत? अभिमन्यू सरच ना. आता डोसा म्हणतो, चूक, नापास झालीस तू आता. अगं कॉलेजचे बॉस म्हणजे प्रिन्सिपल सर, त्यांच्या हातात आहेत की बऱ्याच गोष्टी. आता गौरीला ते पटलं बरं का. आता ती म्हणते, अरे हो की, प्रिन्सिपल सर. आणि आता डायरेक्ट गौरी आपल्याला प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन मध्येच दिसली आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात, काय ग, काय झालं, तो मुलगा परत आला का? गौरी म्हणते, सर मला बोलायचं होतं तुमच्याशी जरा. सर म्हणतात, अगं टेन्शन नको घेऊस, बोल बोल, मोकळेपणाने बोल. गौरी म्हणते, सर आपल्या कॉलेजमध्ये जरा भेदभाव होतो. प्रिन्सिपल म्हणतात, काय, पेठे महाविद्यालयामध्ये भेदभाव होणं शक्यच नाहीये, जरा बस बरं खाली, नीट सांग मला काय झालंय. आता गौरीने ना प्रेक्षकांनो लिटरली अभिमन्यू सरांची चहाडी केली आहे. ही सांगते की माझं शिक्षण झालेलं आहे SYBAचं, ही माझी मार्कशीट आहे. ते सर म्हणतात, चांगले मार्क आहे की तुला? गौरी म्हणते, सर मला खरंच सांगा, मी इथे काम करते म्हणून मला ऍडमिशन नाही मिळणार का हो? शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे ना, मी इथे काम करते म्हणून मला ऍडमिशन नाही मिळणार का? आता हे म्हणतात, प्रिन्सिपल कोण सांगितलं तुला असं? गौरी म्हणते, अभिमन्यू सर, त्यांनी नाही दिलं मला स्कॉलरशिपचा फॉर्म, मी मागायला गेले तर. ते सर म्हणतात, नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी बोलतो सरांशी. आता ते अभिमन्यू सरांना फोन करून बोलावून घेतात आणि गौरीला म्हणतात, अगं हा घे फॉर्म, पण अभिमन्यू सर असं करणं शक्यच नाहीये, तुझा गैरसमज झालाय काहीतरी. तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर आलेत. प्रिन्सिपल सर म्हणतात, सर ही काय म्हणते, कळलं का तुम्हाला? अभिमन्यू सर म्हणतात, नाही मला नाही माहिती काय म्हणते ही. मग प्रिन्सिपल म्हणतात, सर तुम्ही हिला स्कॉलरशिपचा फॉर्म दिला नाही हे खरं आहे का? असं का केलं तुम्ही? आता प्रेक्षकांनो अभिमन्यू सर गौरीकडे रागाने बघायला लागतात. पण आता इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आवडला ना तुम्हाला, मग पटकन लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं. आता पुढे आपण बघणार आहोत ही गौरी अभिमन्यू सरांना म्हणते, हा माझा स्कॉलरशिपचा फॉर्म आणि शिक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच असतो. अभिमन्यू सर खूप हर्ट झालेत आता आणि तिला म्हणतात की निघ आता इथून, या कॉलेजचे दरवाजे तुझ्यासाठी कधीच उघडणार नाहीये. आता बघूयात प्रेक्षकांनो काय काय घडतीये मज्जा. आजचा भाग जरा सिरियस होता पण बघायला मात्र खूप छान वाटला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज प्लीज माझे चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.